नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींकडे आपण पाहू. आज सुप्रीम कोर्टाच्या लाईव्ह टेलिकास्टमध्ये इलेक्ट्रॉल बॉन्ड यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. प्रशांत भूषण यांचा युक्तिवाद सुरू होता. कपिल सिब्बल होते त्यांच्यासोबत आणि संपूर्ण 5 खंडपीठाचं एक कॉन्स्टिट्यूशनल बेंच होता आणि त्यांनी सरकारने ज्या पद्धतीने अमेंडमेंट केलेत आणि त्या अमेंडमेंट किती धोकादायक आहेत आणि हा ब्लॅक मनी कसा जनरेट होतो याबद्दल कोर्टाला ते सांगत होते. आज दिवसभर पुन्हा चर्चा झाली. कालचा पूर्ण दिवस गेला, आज दिवस झाला. एक उत्कृष्ट संवाद आणि या डेमोक्रेसीला हे किती घातक आहे आणि त्याचा मिसयूज किती होऊ शकेल. जवळपास 10,000 करोडच्या वरचा तो इश्यू आहे आणि हा एवढा मोठा पैसा हा उद्या पॉलिटिकली लोकांना विकत घेण्यासाठी किंवा अजून कुठल्या गोष्टीसाठी त्याचा वापर करता येईल अशा पद्धतीची चिंता सर्वांनी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टही यावरती फार गंभीर आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुठलाही वेळ न गमावता काल आणि आजचा दिवस कंटिन्युअसली सुरू त्याच्यातच राहिला. माझ्या मते आज आर्ग्युमेंट संपलं असेल. प्रॉबेबली उद्या किंवा परवा आदेशासाठी ते मॅटर ठेवतील आणि याच्यावरती पुन्हा आता आदेश होण्याची शक्यता आहे. आज या सर्व घडामोडी सुरू असताना एक सर्वच वर्तमानपत्रांनी कालची राहुल गांधीची प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ज्यात एक जे सॉफ्टवेअर आले ज्याच्यामुळे तुमच्या ह्याच्यातनं हॅक करणारे म्हणजे तुमचे जे काही तुमच्या कोणाशी बोलणं असेल त्याचा संवाद हा टॅप करायचा आणि स्पाई हेरगिरी करायची याच्यावरती सर्वच वर्तमानपत्रांनी त्याच्यावरती उल्लेख केलेला आहे. 5ही राज्याच्या इलेक्शनमध्ये BJP जवळपास विड्रॉ झाल्यासारखी दिसत आहे. कुठल्याही प्राईम मिनिस्टरच्या सभा कुठेही होत नाही. त्या उलट काँग्रेस अग्रेसर आहे. प्रत्येक सर्व स्टेटमध्ये फार प्रॉमिनंटली ते जोरात त्यांचा प्रचार सुरू आहे आणि असं वाटतं आहे की BJPनी का सोडलं आहे. आज एवढा मोठा प्रचार यंत्रणा, एवढा मोठा पैसा, एवढं मोठं RSS आणि यांच्या संघटना असताना अशी घटना का होते आहे तेच काही कळत नाही आहे. एकीकडे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बाबासाहेबांनी नमूद केलेलं होतं की याच्यात मी पूर्ण देश बोद्धमय करील. हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये संपूर्ण बाबासाहेबांनी बुद्धिझम त्यांच्या प्रिॲम्बल्समध्ये फंडामेंटल राईट्समध्ये त्याच्यात टाकून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे किती मोठा वार झाला, काही जरी झालं तरी कॉन्स्टिट्यूशन हे किती सेफ ठेवलं आहे बाबासाहेबांनी यावरती तुम्हा सर्व लोकांना नमन व्हावं लागेल बाबासाहेबांच्या समोर. दुसरं, किती जरी बदमाशा केल्या, काही जरी केलं, किती जरी उपद्रव केले या देशात, किती मोठा कोणताही जातीवाद वाढवून काय जरी केलं असेल, परंतु त्याचे परिणाम हे तुम्हाला इथेच भोगावे लागतात. इथेच पार्लिमेंटमध्ये सरकारने जी भूमिका मांडली इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये ती स्पष्ट दिसते, कोणी बोलत नाही. आज एवढा मोठ्या इलेक्शनच्या याच्यामध्ये डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये एवढा मोठा पक्ष ज्याच्या 50% जास्त सीट आहेत, पार्लिमेंटमध्ये बहुमत आहे, अशांना आज ते काहीही बोलत नाही. त्यांचा तो विषय राहिलेला नाही. म्हणजे एकीकडे किती लोकांना तुम्ही काय करणार, कसं चेतवणार आणि शेवटी कशी वेळ येते की त्यावेळेस माणूस असह्य होतो. काय सांगणार लोकांना मी 10 वर्ष काय केलं, 10 वर्षाच्या आधीचा काय काळ सांगणार. 10 वर्षाचा काळ हा फार मोठा काळ होतो आणि जर अशा सिच्युएशनमध्ये तुमच्याकडे सांगायला लोकांना काही नसेल तर उद्या तुमचे मतदार हे तुम्हाला विचारतील की तुम्ही 10 वर्षाचा हिशोब द्या. काय केलं सेंट्रल गव्हर्नमेंटने, की फक्त 2-4 लोकांचंच मदत केली, की जनसामान्यासाठी कोणत्या योजना आणल्या, काय केलं, हेल्थमध्ये काय केलं, एज्युकेशनमध्ये काय केलं, एम्प्लॉयमेंटमध्ये काय केलं, वेगवेगळे विषय आहेत. त्याच्यामुळे सर्व लोकांना आज BJPला
एकदम. आणि एवढी मोठी BJPची संस्था, एवढी मोठी RSSची, हे असे कसे एखाद्या माणसाच्या हातामध्ये संपूर्ण आपली राज्यसत्ता देऊन द्यायची. आणि मोदी जसं म्हणेल मोदीचा चेहरा हा काय प्रकार आहे ते काही कळलं नाही. कारण सर्वच धर्मगुरूंनी आपापले विचार मांडले. बुद्धाच्या विचारांनी हे जग हे झालेलं आहे. बुद्धाचा चेहरा पाहून कोणी झालेलं नाही, तर बुद्धाची जे काही तत्त्वज्ञान होतं ते संपूर्ण जगात विश्वात पसरलं आणि त्याच्यामुळे बुद्धिझम हा स्टँड होतो. मोदींना कळायला पाहिजे की आपल्याजवळ जोपर्यंत आपण काही कल्याणासाठी जे काही कार्य आम्ही करणार आहे त्याचीच लोक दखल घेतील. मोदीचा चेहरा काही हे नाही आहे, तो काही परमनंट राहणारी बाब नाही आहे. अशा अनेक गोष्टी आज पाहून गेलेल्या आहेत, मला म्हणजे स्पर्श करून गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आजच्या याच्यामध्ये आज आम्ही बुद्धकालीन एक स्टोरी सांगत असतो, एक गोष्ट सांगत असतो. ती आज मला एक आम्रपालीची गोष्ट मला सांगावीशी वाटेल. ज्यावेळेस सिद्धार्थ ज्ञानाच्या शोधामध्ये प्रत्येक ठिकाणी जात असतात, गुरु कौंडल्याच्या आश्रमात ते राहतात आणि तिथेच त्यांना रामापुत्तम हे त्यांचे एक मोठे तपस्वी असतात, त्यांच्याशी त्यांचा संबंध आलेला असतो आणि तिथे पण त्यांच्यासोबत ते सानिध्यात राहून अनेक गोष्टी शिकतात. परंतु जे बुद्धाची जी ही होती, त्याची भूक जी होती आणि मुक्तीचा मार्ग हा काही त्यांच्या कोणाजवळ सापडत नव्हता. त्याच्यामुळे त्यांना सांगितलं त्यांनी की बाबा माझ्याकडे जेवढं होतं तेवढं तुला दिलं, पण ह्यानंतर जर तुला काही सापडलं तर ते मला निश्चितच आणून दे. अशा पद्धतीने त्यांचा निरोप घेऊन ते जंगलातनं जात असतात. अशा ठिकाणी आम्रपाली त्याच रस्त्यावरनं अशी जाताना आम्रपालीचं लक्ष जाते की इकडे सिद्धार्थ हा येताना दिसतो. ते तिथे पालखी तिची थांबवते आणि बुद्धाकडे जाते ती पळत. बुद्ध पाहतात तिच्याकडे आणि स्तब्ध उभे राहतात. त्याच्यानंतर ती विनंती करते की मी इथे नगरवधू आहे, बिंबिसार राजाची मी नगरवधू आहे, त्याच्यामुळे मी तुला तुमचं सर्व काही मी तिथे करेल. मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक पुरुष पाहिलेत, पण तुमच्यासारखा बलाढ्य माणूस आणि एखाद्या स्त्रीवरती प्रेम करणारा, यशोदेवरती तू ज्या पद्धतीने प्रेम केलेलं आहे ते त्याच्यातली जेलसी आहे. मला खूप दुःख होतं त्याचं, म्हणजे खूप जेलस होते मी. अशा पद्धतीचं ते वर्णन करून सिद्धार्थाला ती म्हणते की तुम्ही महालात चाल. सिद्धार्थ एकच प्रश्न करतात, तू तिथे महाल म्हणून आहेस की तिथे कोणाच्या अधिपत्याखाली राहतेस? तू खरंच आपल्या मनाची मालकीन आहेस काय? अशा पद्धतीचे प्रश्न करतो. आणि त्याच्यानंतर मग ती ध्यानस्थ ती 2 मिनिटासाठी ती म्हणते की हे सर्व मिथ्या आहे, हे सर्व खोटे आहे, हे तू स्वतःचं परीक्षण कर. आणि 2 मिनिटामध्ये भगवान म्हणजे सिद्धार्थ तिथून तो निघून जातो. एक सुंदरशी कथा आहे. तुम्हाला त्या क्लिप बुद्धा या सिरियलमधलं 32 एपिसोडमधला हा क्लिप आहे, हे खरंच पाहण्यासारखं आहे. तो तुम्ही बघूया आपण आणि नंतर आपण चर्चा करू. पालकी रोको। सिद्धार्थ, युवराज सिद्धार्थ, सिद्धार्थ। वही कदकाठी, वही सौंदर्य। मैं जानती थी कि आप युवराज सिद्धार्थ ही हैं, परंतु आप यहाँ इस दशा में? भिक्षु जल के समान होता है देवी। नदी का बहाव जहां ले जाए वहीं बह जाता है। आप और दर दर के भिक्षु? असंभव। ऐसे मुंह न मोड़िए। क्या यशोधरा के कारण? मैं यशोधरा के लिए अच्छा पति ना बन सका, अपने माता पिता के लिए अच्छा पुत्र ना बन सका। पूर्ण दोष मेरा ही है। तो वैराग्य क्यों? सारा ऐश्वर्य छोड़। धनी हो या निर्धन, हर जीव के मन में मृत्यु के समीप विचार आते हैं कि हम कौन हैं, कहां से आते हैं और मृत्यु के पश्चात हम कहां जाते हैं। अब इसका उत्तर पाना मेरे लिए इस जीवन से भी अधिक महत्वपूर्ण हो गया है। आपसे निवेदन है
आप मेरे साथ मगध चलिए। महाराज बिंबिसार ने मुझे वहां एक महल दिया है। वहां साधना में आपको कोई बाधा न होगी और मुझे आपका सानिध्य भी मिल जाएगा। क्यों आप दूसरी बार मुझे ठुकरा रहे हैं? मैं वैशाली की नगर वधू, जिसके सामने बड़े बड़े महारथियों ने शीश झुका दी, आपसे भीख मांग रही है। मेरे भिक्षा पात्र को यूं खाली ना छोड़े। मैं ना चल सकूंगा। तुम्हें मेरा सानिध्य नहीं, मुझे वशीभूत करना है। मैं वो हूं जिस पर सब मरते हैं, पर जब से आपको देखा और यशोधरा के प्रति आपका प्रेम, तब से मैं ईर्ष्या की आग में जलती रही हूं। आंख बंद करूं तब भी आपका सौम्य रूप मेरे मन में गूंजन करता है। धन एक नशा है, रूप भी एक नशा है। दोनों सर चढ़ते हैं, जब उतर जाता है तो हम स्वयं को एक गहरी खाई में पाते हैं। मैं आम्रपाली हूं। आम्र के कोमल पालव से तुम्हारा नाम पड़ा, जिसके नीचे तुम पाई गई थी। मैं आपको अपनी स्वर्ण कक्षिका में आमंत्रित कर रही हूं, जहां बड़े बड़े आने को तरसते हैं। जिसे मैं चाहूं वही आ सकता है। मैं उसकी शासक हूं। शासक या बंदी? आपको कैसे पता कि इस सुंदर शरीर के अंदर इतनी पीड़ा है? बिना जाने आपने मेरे दुख को पहचान लिया। मेरी मुक्ति का मार्ग आपका सानिध्य ही है। आज तुम्हारी पीड़ा ने तुम्हें जागृत किया। अपने अंदर देखो आम्रपाली, कौन हो तुम? ध्यान धरो, तुम वो नहीं जो जग तुम्हें समझता है। तुम आज भी उस आम्र के कोमल हरे पत्ते के समान, जिससे तुम्हारा नाम पड़ा। जिसने मन को वश में कर लिया, वो सबसे बड़ा महाबली। तुम भिक्षुक कहाँ हो सिद्धार्थ? भिखारी तो हम हैं। तुम्हाला निश्चितच आवडलं असेल की एवढी प्रभावशाली आम्रपाली ही कशी बुद्धाच्या प्रेमात येते आणि प्रेमात पडून ती ज्या पद्धतीने बुद्धासोबत संवाद घालते ते अत्यंत अप्रतिम आहे। यापूर्वी ती लग्नात पहिल्यांदा सिद्धार्थाशी भेटते आणि त्यावेळेस अशी प्रथा असते की कुठली नगरवधू असली आणि जो राजकुमार असतो तो तिला बोलवतो। सिद्धार्थ म्हणतो की तू ये, परंतु माझ्यासोबत यशोधरा राहील। ते पाहून त्याला एकदम जेलसी वाटते तिला, आम्रपालीला, आणि तेव्हापासून ती त्याचा द्वेष करण्यापेक्षा तिला एकदम स्वतःची लाज वाटते। अशा पद्धतीचा तो एपिसोड आहे आणि निश्चितच तो तुम्हाला आवडला असेल। चला आज बघूया, आज आम्ही बहुजन सौरभमध्ये छापून आणलेलं आहे त्याच्याबद्दलच्या महत्त्वाच्या बाबी घेऊया। मोदींचा आत्मा अदानीच्या हातात। काल एका प्रेस कॉन्फरन्समध्ये राहुल गांधींनी एक चांगलं स्टेटमेंट, एक लहानशी स्टोरी सांगितली की एक राजा असतो, दृष्ट असतो आणि कधीच कोणाचं ऐकत नाही। तिथे एक ऋषी असतो आणि त्या ऋषीकडे सर्व लोक जातात, पूर्ण जनता त्या राजाच्या विरुद्ध त्रस्त झालेली असते। मग त्या ऋषीकडे जातात। त्या ऋषी म्हणतो की याच्या मागे लागू नका तुम्ही, याचा जो आत्मा आहे तो त्या मिठ्ठूत आहे, पोपटात आहे, आणि जोपर्यंत तुम्ही पोपटाला पकडणार नाही, आपल्या मुठ्ठीत धरणार नाही, तोपर्यंत राजा अस्वस्थ, तो तुमच्या मुठीत येणार नाही। त्याच पद्धतीचं त्यांचं भाषण असं होतं की राहुल गांधीची, की सर्वात मोठा जर इथलं कोणी असेल तर नंबर 1 वरती हा अदानी आहे, नंबर 2 वरती मोदी आहे आणि 3 नंबरवरती मग शहा आहेत।
अशा पद्धतीचं ते क्रोनॉलॉजिकल सांगितल्याबरोबर सर्व मला वाटते सर्वच प्रेसवाल्यांनी, यूट्यूबवाल्यांनी, सर्व इंस्टाग्राम आणि जिकडे जिकडे त्यांची ती प्रेस कॉन्फरन्स मोठ्या प्रमाणात गाजली. आणि खरंही आहे, कारण BJPनी एवढं मोठं काय कसं काय त्यांनी एवढ्या सर्वांना करून त्या अदानीच्या मागे काय लागली RSS, एवढा मोठा त्यांचा पक्ष आणि त्या पैशाच्या मागे आणि एवढ्या याच्या मागे काय त्याच्या मागे होतं. आणि अडाणीवरती मोदींचं एवढं प्रेम आणि RSS त्याच्या सपोर्टला. अरे अरे काय म्हणजे एकदम विचित्र अशी आहे ती बातमी आम्ही नंबर 1वरती घेतलेली आहे. आज त्याच्या शेजारची बातमी आमची राष्ट्रपतींनी केली संरक्षण दलाच्या मेजरची हकालपट्टी. आता कशावरून झालेलं आहे ते म्हणाले की तो स्पाई करत होता. आता नंबर 1चा माणूस आणि आपल्या देशामधली अशी काही परिस्थिती नाही. काहीतरी मोठा कुठेतरी गेम असेल सरकारचा किंवा BJPचा किंवा अजून कोणाचा आणि त्याच्यामध्ये बहुधा त्यांनी नकार दिला असेल किंवा काहीतरी घटना झाली असेल असं मला वाटायला लागलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच मला ते एवढं काही कारण नाही. आणि एवढ्या मोठ्या याच्यावरती एका मेजर संरक्षण दलाचा जो मेजर आहे त्याच्यावरती असे एलिगेशन्स लागणं म्हणजे काहीतरी शंका येण्यासारखं वाटते. त्याच्यामुळे ती बातमी आप नंबर 1वरती घेतलेली आहे. एक त्याच्यानंतर मनोज जरांगेची एक बातमी आहे, काहीतरी ती बातमी आहे आंदोलकावर गुन्हे दाखल करू नका. अरे गुन्हे दाखल कसं नाही करणार जर तुम्हाला माहिती आहे की ही याच्यात इल्लीगल कोणती एखादी गोष्ट आहे जी कायद्यातच बसत नाही आणि त्याच्यात जर कोणी काम हे केलं, अडथळा आणला तर निश्चित गुन्हेगार ठरतो ना तो. मग त्याच्यावरती मनोज जरांगे हा इतका मोठाचा माणूस झालेला नाही की काय प्राईम मिनिस्टर तर नाही तो किंवा मुख्यमंत्री नाही. आज बघूया याच्याच खाली महामेट्रोला कृषी विद्यापीठाची जागा, दीक्षाभूमीच्या बाजूची ती कृषी विद्यापीठाची जागा त्यांना दिली. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी RS गवईंसोबत मी बराच काळ माझा गेला, मी फुलझलेंसोबतही होतो आणि त्यांनी सातत्यानं सेंट्रल गव्हर्नमेंटला लिहिलं. इव्हन त्यावेळेस शरद पवार कृषी मंत्री होते, परंतु ती बाजूची जी ॲग्रिकल्चरची जागा होती ती नाही दिली. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडे एवढी मोठी ITIच्या ते समोरची जागा होती ती ते मेट्रो भवन बनलं, परंतु दीक्षाभूमीला मात्र त्यांनी ती जागा दिलेली नाही. अत्यंत कठोर म्हणजे काही कळत नाही की त्या मेट्रोनी कोणतं आता नवीन मेट्रोला तर काही जागा कमी नाही ना. नागपुरात इतकी जागा आहे ॲग्रिकल्चरकडे, परंतु ते अजून कुठेतरी हलवू शकले असते. परंतु ती जागा जर दिली असती तर प्रॉबेबली दीक्षाभूमीला एक मोठा रिलीफ मिळाला असता. त्याच्यात फुलझले साहेब म्हणायचे की मी असा अंडरग्राऊंड पूल बनवतो आतून आणि तिथे जाणारे अर्धेअधिक लोक तिकडच्या साईडला बसतील आणि इकडे, आणि दीक्षाभूमीला एवढी मोठी जागा मिळाली आणि शेवटी त्या दीक्षाभूमीची जागा लोकांनाच वापरायची आहे ना ती. त्याच्यामुळं ती एक बातमी अत्यंत महत्त्वाची होती. आणि मेट्रोनी आणि गव्हर्नमेंटनी हे केलेलं षडयंत्र म्हणावं की काय म्हणावं, त्याच्यामुळे मला ते निश्चितच थोडा हर्ट झालो मी. त्याच्याच बाजूची एक न्यूज आहे, नागपूरचीच क्विंटल मागे 150 रुपयाची लूट. आता सर्व जिकडे तिकडे कॅश क्रॉप निघालेलं आहे आणि सोयाबीन हे अत्यंत महत्त्वाचं क्रॉप आपल्या याच्यात असते आणि त्याच्यामध्ये 4500चा रेट होता, परंतु सर्व ठिकाणी 150 रुपयांना त्याचं नुकसान होतं आहे. अशा पद्धतीची ती बातमी आम्ही दिलेली आहे. अजित पवारांना जी तब्येत 101 डिग्री ताप, विकनेस, त्याच्यामुळे ते त्रस्त आहेत अशी ती बातमी, ती पण आम्ही पान 1वरती घेतलेली आहे. उड्या टाकून जीव देतो, 250 कर्मचारी चढले 6व्या मजल्यावर, ही एक लखनौची बातमी आहे. सर्व ती एक दारू कारखाना होता, त्याच्यामधले एवढे एम्प्लॉई होते आणि त्या लोकांना काढण्यात आलं तिथे. त्याच्यामुळं त्या सर्व लोकांसमोर मोठं उपासमारीची वेळ आली. तर सर्वच्या सर्व कर्मचारी त्याच्यात पूर्ण वरती चढले आणि त्यांनी सांगितलं की नाही, आमचं जोपर्यंत आम्हाला नोकऱ्या मिळत नाही किंवा आमचं काढणं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आम्ही काही त्याच्यातनं तुम्हाला हे करणार नाही. अशा पद्धतीची ती बातमी आहे. आणि त्याच्यानंतरच शेजारची त्याची बातमी, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यावर गुन्हा दाखल, इथली गोष्ट आहे. महाराष्ट्रात 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर. आज एक दुष्काळ जाहीर करणं हे कधी बरेचदा पॉलिटिकली स्टंट असतो, त्याच्यामुळं खूप सारा पैसा त्या डिस्ट्रिक्टमध्ये येतो ॲग्रिकल्चरचा आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना, जसं वेगवेगळ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज असल्या की त्याच्यामध्ये कर्ज वाटपामध्ये अनेक लोक हात धुवून घेतात. ज्यांचं नुकसान झालेलं नाही त्यांचंही कर्ज माफ होते आणि अशा पद्धतीचा मोठा तो हे आहे. तो एखाद्या विषयावर एखाद्या वेळेस आपण तो विषयाला त्याच्यावरती बोलू आपण, कारण मी इन्शुरन्समध्ये क्रॉप इन्शुरन्स मी हँडल केलेले, त्याच्यामुळं मला अनेक गोष्टी त्याच्यातल्या बारकाई माहिती आहेत. आज पान 4मध्ये बघूया, वाढदिवसानिमित्त 25,000ची रक्कम आसान्या फाउंडेशनला दान. आमची एक
सहारे फॅमिली आहे, त्यांना एक ट्विन्स झालेले होते आणि त्यांच्या मुलाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी एक 25,000चं एक डोनेशन दिलेलं आहे. ती एक बातमी आम्ही घेतलेली आहे. मल्टीमीडिया क्षेत्रात करिअर करण्यासाठी एक मूल्यवान संधी एक म्हणून एक जाहिरात आहे. बचत गटाची चळवळ गरिबांच्या आधार झाली, विलास गजबे यांनी ते लिहिलेलं आहे. आणि बरोबर आहे, ते भिस्या वगैरे जे चालवत असतात त्याच्यामुळे अडीअडचणीच्या वेळेस अनेक लोकांना त्याचा लाभ होत असतो. ती एक बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. गाझा मणिपूरमधील मृत बालके व महिलांना पुरस्कार समर्पित. एक विमल कीर्तींना एक मोठा पुरस्कार इथला मिळालेला आहे दुबईमधनं, पण त्यांनी त्या पुरस्काराची जी काही रक्कम असेल तर तिथल्या गाझा आणि मणिपूरमध्ये जे बालकं मेले त्यांना ती अर्पण केलेली आहे. ती एक बातमी आम्ही छापलेली आहे. दिल्लीत आशा संपूर्ण रॅलीमध्ये नागपुरातील आशांची संघर्षाची गाथा. आशा ही हेल्थमध्ये काम करणारे लोक आहेत आणि त्यांची एक मोठी संघटना आहे आणि त्यांच्या खूप जेन्युइन डिमांड्स आहेत, परंतु त्या पूर्ण न झाल्यामुळे ते दिल्लीला गेलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. एक पुष्पहार एक परिवार, आमचे जवळचे मित्र MS जांभुळे यांनी ह्यांचा उपक्रम आहे आणि रोज रिझर्व्ह बँकेच्या चौकातल्या पुतळ्याला माल्यार्पण करण्याचं सर्वांनी ठरवलेलं आहे आणि रोज तिथे पुष्पहारासाठी पुष्पहार घालून बाबासाहेबांना एक अनुमोदन करत असतात. ही एक सुंदर प्रक्रिया इथे नागपुरात सुरू केलेली आहे. आज आमचा लेख आम्ही लिहिलेला आहे सत्तेसाठी व सत्तेबाहेरील दबंगांचे आंदोलन. मराठा आंदोलनावरती सर्वच्या सर्व आहे की आज सत्तेत असून आणि सत्तेच्या बाहेरही ज्या पद्धतीने त्यांचा हे सुरू आहे आणि ते मेन इशूला सोडून दिलेलं आहे. 50% ब्राह्मणांना रिझर्वेशन आहे ते सोडून द्यायचं आणि दुसऱ्यांचं OBCचं आरक्षण कसं हिसकायचं हा एक मोठा प्रकार त्याच्यात झालेला आहे. त्याच्यावरती एक चांगला लेख आम्ही लिहिलेला आहे. एक अज्ञान हेच दुःखाचे कारण. आज आमचे मित्र देवीदास राऊत यांचा एक सुंदरसा लेख त्याच्यात आम्ही दिलेला आहे. अत्यंत एक सुंदर गोष्टी त्यांनी सांगितलेली आहे. आता वेळेअभावी मी काही सांगत नाही, परंतु वाचनीय आहे. थोतांडवाद्याचा भगवान बुद्ध कसे समजवतात याच्यावरती एक सुंदरशी एक स्टोरी लिहिलेली आहे. आमचे असंग रामटेके म्हणून आहेत. असंग रामटेकेचं एकदम सुंदर स्टोरी त्यांनी लिहिलेली आहे. मला वाटते की तुम्ही वाचायला पाहिजे. मते कुणाला, OBCचे मत फक्त ओबीसी उमेदवारालाच का, अशा पद्धतीची श्रावण देवरेंची आमची आता रेग्युलर आमच्याकडे कॉलमिस्ट असतात. त्यांचे लेख आम्ही सातत्यानं लिहित असतो. त्यांनी तो प्रश्न केला आता की OBC आणि मराठ्यामध्ये इतका संघर्ष पेटलेला आहे की आता पुढे काय, या पद्धतीचा आहे. त्याच्याच खाली एक चंद्रकांत झटालेंचा एक लेख आहे. पालीतलं जे काही साहित्य आहे इतिहासातलं आता ते जवळपास लुप्त झाल्यासारखं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता जे काही आता आपण करणार आहोत एवढ्या हजारो वर्षापासून जे पालीमध्ये लिहिल्या गेलेलं आहे त्याचा आता ऑथेंटिसिटीच राहिलेली नाही, अशा पद्धतीचा त्यांचा लेख आहे. उत्कृष्ट आहे. आज बघूया पान 3 वरती आम्ही काय काय महत्त्वाचं हे केलेलं आहे. जनगणना जातीसाठी आरसा. एक जनगणना करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा काळ आता झालेला आहे. 1921पर्यंत या देशामध्ये सातत्यानं जनगणना होत होती. ब्रिटिशांच्या काळामध्ये जनगणना होत होती, परंतु ती मध्येच त्यांनी थांबवून ठेवलेली आहे. आज 80% SC ST OBC मायनॉरिटीचे लोक आहेत. त्यांची जनगणना न झाल्यामुळे आज 90-80% जेवढ्या मोठ्या पोस्ट आहेत नोकरीच्या या सर्वच्या सर्व एका ठराविक लोकांच्या हातात आहेत. त्याच्यामुळे जाती गणना जर झाली तर त्याच्यामुळे सर्वजण आपापला शेअर मागतील, अशा पद्धतीचा एक सुंदरसा लेख आज पान 3 वरती आहे. आमचे मित्र EZ खोब्रागडेचा एक सुंदरसा लेख आहे. त्याच्यामध्ये मराठ्याच्या आरक्षणापासून तर आतापर्यंतचं ज्या संविधानिक आणि असंविधानिक कोणत्या बाबी आहे यांच्यावरती त्यांनी उत्कृष्ट आपले विचार मांडलेले आहेत. विज्ञाननिष्ठ धम्मात अंधश्रद्धेला थारा नाही. एक LT लवात्रे यांचा हा लेख आहे आणि बुद्धकालीन विज्ञानदृष्टीने हा बुद्ध धम्माचा पाया हा किती विज्ञानवादी आहे याच्यावरती त्यांनी आणि वेगळे याच्यावरती लवात्रे साहेबांनी ते एक उत्कृष्ट लेख लिहिलेला आहे आणि तो क्रमशः आहे. मला असं वाटते अशा पद्धतीने आज आम्ही 4ही बहुजन सौरभचे एक संपवलेले आहेत. रोज काहीतरी आम्ही नवीन घेऊन येत असतो. जर काही सूचना असल्या एखाद्या विषयावरती जर तुमचे काही विचार मांडायचे असतील तर आम्ही त्या ज्या विद्वान असतील जे त्या क्षेत्रामधले मजबूत असतील किंवा परिपक्व असतील त्यांची आम्ही निश्चितच तुमची भेट घालून देऊ शकतो. अशा पद्धतीने आज आपण बहुजन सौरभचा अंक संपवलेला आहे. उद्या भेटूया आपण. तोपर्यंत जय भीम.